फंबल जरूर झालाय परंतु धाव सुद्धा मिळालेली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता येताना पाहायला मिळते. बघा काल अशी काही स्थिती घडली आणि तिथून फक्त एकच गोष्ट माहीत पडली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी निघून जाईल. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. पुढच्याला ठेच मागचा शहाणा अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे काल भरपूर जणांना ठेच लागली आहे म्हणून तिथून मागे येणारे सर्व संघ आता कुठे ना कुठेतरी शहाणे बनून खेळ खेळण्याचा प्रयत्न करतील. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू वाढवलाय का? ओहो, हितेशने चेंडू वाढवला आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतीये. 4 चेंडू 2 धावा ही सद्य स्थिती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या क्षणाला दिशा दिली गेले. चेंडू एका धावेसाठी निघून चाललाय. सिंगल धाव येताना पाहायला मिळतीये. सायबा प्रीमियर लीग सायबा चषक 2024 पर्व 5. आणि या पर्व 5मध्ये अनेक ट्विस्ट, अनेक घडामोडी, जसे अनेक सरप्राईज सायबा क्रिकेट क्लब देत असते त्याच प्रकारे अनेक धक्के काल प्रत्येक संघाने इथे देताना दिसल्यात. बलाढ्य संघांना स्पर्धे बाहेर व्हावं लागलंय आणि आता कोण असेल अंतिम विजेता याच्यासाठी या मॅच लढवल्या जाणार आहेत. एका धावेसाठी चेंडू गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. जितेशच्या धावफलकावरती धावा आहेत 4. कोणताही गडी न गमवत असताना साई चरण या संघाच्या. रोज विक्रम करती नवा, विरार नगरीत बोलबाला रोज विक्रम करती नवा. तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा, जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज हितेश गोलंदाजी मार्क वरती आलाय. अनेक असे चित्तथरारक सामने आणि आज सुद्धा त्याच प्रकारच्या सामन्यांची अपेक्षा आहे. पहिला चेंडू ऑन साईडला, चेंडू अडवलाय. धावचीची संधी, गडीबाद होईल का? गडीबाद, गडीबाद. हा नाना वेट करता करता राहुल मोरे तंबूच्या दिशेने जाईल. धावचीच्या रूपाने पहिला हादरा टीम साई चरणला. गॉन. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा, ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा. पालघर जिल्ह्यात का दबदबा आहे त्याचं कारण आहे. गेले 27 वर्ष या संडाराम क्रिकेटची सेवा करत असताना अनेक मैदान ज्या खेळाडूने गाजवलेत आणि इतकं मोठं भव्य दिव्य आयोजन यांच्या माध्यमातून पाहतो अशी ऋषिता देसाई मानावं लागेल. हितेश समोर आता हेमंत शेवटच्या क्षणाला चेंडूला देशात होते. एका धावेसाठी चेंडू निघून जाईल. प्रशांत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. पहा प्रशांत असा फलंदाज आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठमोठे फटके लगावण्याची. हार्ड हिटिंग बॅटर म्हणून त्याची गणना केली जाते साई चरणमध्ये. आणि अशा फलंदाजासमोर हितेशची गोलंदाजी. हितेश तितका सोपा बॉलर नाही आहे. या गोलंदाजामध्ये सुद्धा खूप मोठं कौशल्य आहे चेंडूला वळण देण्याचं, कट करण्याचं. आणि तो अनेक वेळा कट करताना दिसलाय. दबावाच्या स्थितीमध्ये किंवा सामना असा आवाक्या बाहेर असताना खेळलेली ती गतिमान गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी आणि त्यानंतर कंट्रोलमध्ये असताना केलेले हळवार चेंडूचा मारा, या सर्व गोष्टींनी आपलं चांगलं प्रदर्शन दाखवणारा हितेश सध्या गोलंदाजी मार्कवरती आहे. 6 धावा धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ झाला. दुसऱ्या षटकामध्ये आपण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला. चेतनच्या बाजूने सीमारेखा पार. टकाटक टकाटक चौकार. 4 धावा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा, जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. एकमात्र संघ जो या अगोदर विजेतेपद पटकावताना दिसलाय तो संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. आई एकविरा नारंगी आणि त्याच्या समोर साई चरण. अगदी जवळचे दोन्ही संघ आहेत आणि जवळच्या म्हणजे आपसापसात होणारी ही भिडंत आहे. आपसात होणार हे मोठं द्वंद्व आहे आणि त्याच्यामध्ये आता कशा प्रकारे कोण कोणावरती भारी पडतोय हे पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक वर्ग उत्सुक आहेत. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवलंय. सिंगल, एकापेक्षा जास्त काही नाही. 11 धावा धावफलकावरती आणि 5 चेंडूचा खेळ झालाय. आदरणीय जगन्नाथ साने सर म्हणजे साने काका माफ करा जगन्नाथ देसाई सर म्हणजे देसाई काका यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल देसाई काका आपण स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत एसपीएस सीझन 5च्या वतीनं. प्रशांत बॅकफुटवरती गेले त्यानंतर दिशा दिले. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू निघून जातोय. एका धावेसाठी सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय.
12 धाबा धावपलकावरती साई चरण या संघाच्या एका गड्याच्या मोबदल्यात. खेळ करतील दमदार, सारा संघ मेहनती फार, सारे खेळाडू आहे तुषार, क्षेत्ररक्षक ते झुंजार, खेळ करतील दमदार, विरार नगरीत बोलबाला रोज. थँक्यू. पहिले 2 षटक संपलेत आणि आता तिसरं षटक पॉवर प्ले चालला. हा पॉवर प्ले नाही आहे, हा पॉवरफुल षटक आहे आणि गंभीर पाटील यांनी तर इशारा केलाय पॉवर प्लेचा. पॉवरफुल षटक हे मी यासाठी म्हटलो कारण या षटकाने अनेक संघांची समीकरण बिघडवलेत. या षटकाने भल्या भल्या संघांना धक्के दिलेत आणि अशा षटकामध्ये पहिला चेंडू कट केला, एका धावेसाठी सिंगल धावपलकामध्ये ॲड होताना दिसेल आणि स्ट्राईक रोटेट होत असताना पाहायला मिळते. पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येतात, फलंदाजाला खेळण्यासाठी मुभा मिळते, मोठमोठे प्रहार येण्याची शक्यता असते, परंतु डिसएडव्हान्टेज काय? मोठा फटका, चेंडू अडवलाय का? येस, फिल्डिंग चांगली रंजनदादा पाटील आणि एकच धाव त्या चेंडूवरती येते. डिसएडव्हान्टेज काय त्याची सुद्धा चर्चा करणार आहोत. डिसएडव्हान्टेज हे आहेत की ज्या वेळेला फलंदाज बॅटिंग करत असताना मोठे फटके मारायला जातो त्यावेळेला कुठे ना कुठेतरी बाद होण्याचे चान्सेस सुद्धा जास्त होतात. म्हणजे चांगल्याबरोबर वाईट गोष्टींना सुद्धा सामोरं जावं लागतं ना दैनंदिन जीवन जगत असताना. त्याच प्रकारे इथे सुद्धा तेच आहे. शेवटच्या क्षणाला दिशा दिली गेली, एका धावेसाठी चेंडू निघून चाललाय, सिंगलसाठी चेंडू निघून जाईल, एक धाव येताना पाहायला मिळते. सिंगल धावेने धावपलक पुढे जाते, 15 वरती जाऊन पोहोचले. अनिकेत याला पण पाहताय, MPL मनुएलपाडा प्रीमियर लीगचं पर्व पहिलं आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब या गोलंदाजाने घेतला होता आणि तिथून मात्र वेगळ्या रंगामध्ये हा दिसलाय. 4 चेंडूवडी 15 धाबा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे का? धावचीची संधी, ओहो लाऊड अपील, पण सुखरूप आपल्या क्रीजमध्ये हेमंत गाडीगावकर पोहोचल्यात, त्यामुळे कोणताही प्रभाव नाही पंचांवरती. एक धावपलकामध्ये ऍड होईल आणि आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. इथे काय मोठा फटका येईल का? अपेक्षा तर आहे. मोठा फटका, गॅपमध्ये चेंडू निघून गेला, धावचीची संधी आणि फलंदाज तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलंय. तिसऱ्या पंचांना आमंत्रित केले. प्रशांत काय क्रीजमध्ये पोहोचलाय का? आणि ते पाहिलं सुद्धा जाणार आहे. त्या अगोदर ही जर विकेट आली तर कहाणीमध्ये खूप मोठा बदलाव पाहायला मिळेल. जो दबाव आतापर्यंत बनवण्याचा प्रयत्न ऐकवीरा नारंगीकडून झालाय तो दबाव कुठे ना कुठे तरी टाळ्या दोन्हीकडून वाजतात, समजायलाच मार्ग नाही काय घडलंय. पण गंभीर पाटील या ठिकाणी पाहणार आहेत चेंडू कुठे गेला आणि कशा प्रकारे लागला, केव्हा लागला आणि काय एक धाव आहे की विकेट याची चर्चा होणार आहे. आमचे तिन्ही पंच टक लावून मुख्य स्क्रीनकडे बघतायत, ज्या स्क्रीनवरती हे चित्र पूर्णपणे क्लिअरली दिसतंय आणि त्यामुळे आता हे दिसून सुद्धा तिघांना एकत्रित यावं लागतंय. एखादे कार्य करत असताना जर का ते कार्य पूर्ण होत नसेल, एकाने पूर्ण होत नसेल तर त्याला अजून दोघांची साथ लागणं गरजेचे असते. त्या प्रकारची इथे साथ आता बाकी पंचांची सुद्धा लागते आणि आता डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. सायबा प्रीमियर लीगची खासियत काय आहे? ट्रान्सपरन्सी निर्णयांमध्ये, ट्रान्सपरन्सी डिसिजनमध्ये. नॉट आउट, एक धाव कंप्लीट, सिंगलने धावपलक पुढे. 3 षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावपलकावरती साई चरण या संघाच्या होत असताना पाहायला मिळत आहेत. दबीर गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतील. त्या अगोदर यानंतर होणाऱ्या मॅचचे दोन्ही कर्णधार JCC 2203 आणि रेहान 11 दुर्गेश 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस का बॉस मध्ये थांबायचंय. नाणेफेक केली जाणार आहे. रंजनदादा पाटील समोर यावेळेला प्रशांत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु गतीमध्ये परिवर्तन आणि प्रशांत होतोय बीट.
प्रशांतला शांत ठेवण्यामागे खूप मोठा प्रयत्न इथं केला गेला रंजनदादा पाटील यांच्याकडून, त्यामध्ये यश सुद्धा मिळालंय. डॉट बॉल आलाय पहिलाच आणि पुन्हा एकदा वन्स अगेन वन मोर डॉट. प्रत्येक डॉटला टाळ्या वाजणार आहेत, प्रत्येक डॉटला टेन्शन वाढणार आहेत, परंतु एखादा चौकार आला तर मात्र इथून त्या धावपला भालकाला वेगळं वळण सुद्धा येताना दिसणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी निघून गेलाय, सिंगल धाव येईल आणि आता 18 वरती धावपलक जाऊन पोहोचलाय. JCCचा पहिला सामना आम्हाला आठवतोय, मला वाटतं जीवदानी माऊली या संघासमोर होता. त्यावेळेला त्यांनी तो केलेला कडवा संघर्ष अजूनही डोळ्यासमोर आहे या स्पर्धेमधला, आणि त्यामुळे कदाचित हा सामना सुद्धा त्याच प्रकारचा असेल का, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. कोणाला कमी लेखून चालणार नाही आहे. एकाकडे या टायटलचं जिंकण्याचं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय, धावचीची संधी, एक धाव कंप्लीट. एकाला टायटल जिंकण्याचा एक्सपिरियन्स आहे तर दुसऱ्या संघाला या टायटल पर्यंत जाण्याची खूप मोठी इच्छा आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करून आलेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही संघ मोठा संघर्ष करताना दिसणार आहेत. शेवटचे अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. 19 धावा धावपलकावरती आहेत. 19 रन्स. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. चांगल्या स्थितीमध्ये सध्याला सामना येतोय आणि आता 20 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. इथून एक चौकाराला 25चं टार्गेट बनेल, एका चौकाराने मॅच वाढेल, परंतु इथून एखादी धाव आली तर फक्त एकदा वरती म्हणजे 2 धावा खाली असताना दुसऱ्या इनिंग मध्ये लढावं लागेल. अनेक अशी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून निघून गेलाय का तरी येस, चेंडू निघून गेलाय, सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा आणि या चौकाराने खूप मोठा फासला क्रिएट केलाय. 24 धावा आणि 25 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आई एकवीरा नारंगी या संघासमोर. साई चरण या संघाच्या माध्यमातून आदरणीय देसाई काका, आपणास विनंती, आपण टॉस करण्यासाठी यायचे. ज्यामध्ये मुंबईची टेस्ट असावी, एकदम स्वादिष्ट, हायजिनिक आणि हेल्दी पण असावं, आणि मन म्हणावं वन मोर प्लेट. चला मग आज आपण आलो आहोत अशा फास्ट फूड मध्ये ज्याचं नाव आहे वन मोर प्लेट. कॉल टेल इट इज. विनंती करेल देसाई काका, आपण स्थानापन्न व्हायचं आपण. थँक्यू आम्हाला जोडल्याबद्दल. विघ्नेश नाणेफेकीचा कौल जिंकला, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही प्रथम. एकंदरीत कालचा दिवस आणि त्यानंतर साखळी सामने या सर्वांचा जो काही खेळ संघाचा झाला आहे त्या खेळाबद्दल काय सांगशील आणि या स्पेशल सामन्यासाठी कशा प्रकारची तयारी आहे? स्पेशल सामन्यामध्ये तयारी तर नाहीच आहे, पण ज्याप्रमाणे आम्ही 2 दिवस खेळत आलो त्याप्रमाणेच असेल, कारण की सगळे ऑन फील्डमध्ये असताना खूप प्रेशर असते, परंतु 2 दिवस आम्ही ज्या पद्धतीने खेळलो तो खूप चांगल्या पद्धतीने खेळ केला सगळ्यांनी. आणि फिल्डिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर पहिलं आम्ही चांगली, आता क्षेत्ररक्षण आहे तर फिल्डिंगचा एक पार्ट पूर्ण करू, नंतर मग बॅटिंगच्या याच्यावर जोर देऊ. आतापर्यंत दुर्गेश इलेव्हनचा संघ या स्पर्धेमध्ये खेळत आला, परंतु टायटलपर्यंत किंवा सेमीपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येताना दिसल्या. तर यावर्षी याच्यावरती स्पेशल काय प्लॅनिंग आहे का? कारण समोर JCCचा संघ सुद्धा आहे, तर त्या संघाबद्दल काय सांगाल? समोर चांगलाच संघ आहे आणि दरवेळेस प्रत्येक टायमात अपोजिट आलेला आहे, पण तयारी अशी असेल की जिंकण्यासाठी जास्त महत्त्व आहे आमचं, कारण की मोठी टुर्नामेंट आहे आणि हा आता म्हणजे टायटल आम्हाला मिळालेलं नाही आहे आणि जो आतमध्ये चांगला खेळेल तोच जिंकेल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. स्वप्नील सर, एकंदरीत कशा प्रकारची तयारी आहे? समोर दुर्गेश इलेव्हनचा संघ आहे आणि 2 दिवसाचा JCCचा खेळ सुद्धा चांगला राहिला आहे. समोरचा संघ खूप चांगलाच आहे, आम्ही पण चांगलेच आहोत. तर आम्ही कमीत कमी
त्यांना धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत हे मैदान तुमच्यासाठी खूप लकी आहे, पण हे मोठं टायटल आत्तापर्यंत मारण्याची संधी मिळाली नाही आहे, तर या मोठ्या टायटलसाठी काय स्पेशल प्लॅनिंग? हे जे मैदान लकी आहे ते सीझन 5च्या अगोदर लकी होतं. भरपूर साऱ्या टुर्नामेंट आम्ही इथे मारलेले आहेत, पण जेव्हा साहेबा प्रीमियर लीग स्टार्ट झालेलं आहे त्याचं 5 पर्व झालेलं आहे, ते 5वं पर्व आहे, पण आम्ही टायटलपर्यंत पोहोचलेलं नाही. पण आमची नक्की इच्छा आहे की हे टायटल आम्हाला मारायचं आहे. आम्ही आतून प्रयत्न करू आणि हे टायटल मारू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. न्यूज फ्रॉम द सेंटर टॉस जिंकलाय टीम रेहान दुर्गेशिलोन या संघटनेने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी JCC 2203 या संघाला आमंत्रित केलंय. जाऊयात मैदानाच्या दिशेने, त्या ठिकाणी थोडासा इंटरेस्ट वाढलाय या मॅचमध्ये आणि नक्कीच दोन्ही संघ ताकदवर आहेत, त्यामुळे ती मॅच सुद्धा चांगली असेल. त्याचबरोबरीनं या मॅच मधले थँक्यू डिझे. डान्सिंग अंपायर प्रमोदजी किणी यांचे या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम प्रमोदजी किणी, आपलं हार्दिक स्वागत. SPL सीझन 5च्या वतीनं SPL मध्ये दुसऱ्यांदा येण्याची त्यांना संधी मिळाली आहे आणि आज त्यांचं ते कार्य कृत्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसणार आहे. या मॅच नंतर तुर्तास मॅचच्या दिशेने जातोय, ज्या ठिकाणी टिट फॉर टॅट असा सामना चालू आहे. पहिला चेंडू वाईड, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू 1. 3 चेंडू आणि धावा आल्या 2. 25 मधला 1चा फासला अगोदरच क्लिअर झाला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक झालाय आणि 1 विकेट आली आहे. म्हणजे मॅच अजूनही ऑन आहे, असं कुठलं चित्र क्लिअर नाहीये की कोणाच्या एका बाजूने झुकतंय. आणि ही फक्त आतापुरती कहाणी नाहीये, इथून पुढे सुद्धा ही कहाणी राहणार आहे, कारण ही मॅच तितकी सोपी राहणार नाही दोन्ही संघांसाठी. आणि म्हणतात ना, एकदा चुकी केली तर त्याला माफी असते, दुसऱ्यांदा केली तरी सुद्धा माफी असते, परंतु सारखी सारखी होत राहिली तर मात्र कोण माफ करत नाही. इथे नो बॉल आलाय, नो वरती अजून एक धाव ऍड होत असताना 2 धावा धावपलकामध्ये ऍड होताना दिसत आहेत. खराब गोलंदाजी, 4 धावा धावपलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना धावपल करते. पाच धावा धावपल करतात. पुन्हा एकदा ओहो, मोठा फटका कन्व्हर्ट करण्याच्या नादामध्ये चेतनला माघारी परतावं लागतंय, कारण चेंडू डायरेक्ट गेला सीमारेखा पार. दुसरा आद्रा आई एकविरा नारंगी या संघाला गॉन. थँक्यू डीजे. पहा मॅच कोणत्या वळणावरती जाते. ज्या चेतनच्या बॅट मधून आतापर्यंत आपण ब्लास्ट पाहिले तो सुद्धा तंबूच्या दिशेने गेलाय, ज्या निखिलने प्रभावित केलं तो सुद्धा तंबूच्या दिशेने गेलाय, आणि आता रणजिंदादा पाटील यांना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कडवा संघर्ष आहे. साई चरण तितक्या सहजतेने जाऊ देणार नाही आहे, परंतु आईकवीरा नारंगी सुद्धा हा सामना तितक्या सहजासहजी जाऊ देणार नाही आहे. या संघाला एक्सपिरियन्स आहे या मैदानावरती टायटल जिंकण्याचा, आणि त्यामुळे चांगली रंगत या मॅच मध्ये पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावपलकावरती आई एकविरा नारंगी या संघाच्या इक्वेशन आहे 18-19ची. ओहो, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू बीट झाले रणजिंदादा, आणि डॉट येताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होते. जितके डॉट तितका सामना हॉट, आणि जितका हॉट तितके चटके जास्त लागतात. ऊन थोडंसं आता कमी होत चाललंय, कारण मावळत्या दिशेने सूर्य चाललाय, त्यामुळे ते चटके कमी होणं आता मधल्या मैदानाच्या आतमध्ये जे गरमाईचे चटके ते मोठ्या प्रमाणामध्ये इथे दोन्ही संघांना लागतात दिसतील. मोठा फटका डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. 1 मोर विकेट गॉन. मोठा हादरा आई एकविरा नारंगी संघाला गॉन.
थँक्यू डीजे. समालोचक मृदुल मेहर, समालोचक कौस्तुभ मेहर, आपलं हार्दिक स्वागत SPL सीझन 5 च्या वतीनं. नवीन फलंदाज हरीश मैदानाच्या दिशेने येतोय. हरीश असा खेळाडू आहे जो कधी वाटत नाही परंतु करून जातो आणि त्यामुळे हरीश कडून आता त्या न वाटणाऱ्या आणि करून जाणाऱ्या खेळाची अपेक्षा आहे. पाहूयात काय घडतंय. राहुल समोर. हरीश धावफलक 6 वरती थांबलंय आणि 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. एक डॉट, विकेट आणि दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू आहे. सायबा प्रीमियर लीग 2018 अजूनही सर्वांना आठवते. 2018 नव्हे तर 19 जानेवारी आणि त्या दिवसापासून आणि त्या स्पर्धेपासून सुरू झालेला प्रवास कोणत्या प्रकारे मागे न वळत असताना वेगवेगळी यशाची शिखरं गाठण्याचा तो मनात ध्यास. आणि यावेळेला पुन्हा चेंडू वाढला. हितेंच्या माध्यमातून खेळला गेला शॉट आणि त्यावरती निर्धाव चेंडूची सांगता. आम्हाला वाटले पहिल्याच षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्येच डॉट होतात की काय, परंतु इथे दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा तीच कहाणी आहे. हा सगळा दबाव आहे एक मोठ्या प्लॅटफॉर्मचा, एक मोठ्या स्पर्धेचा आणि या दबावाला सामोरं जात असताना दोन्ही संघ कशा प्रकारे अजून पुन्हा एकदा खेळ करतात यावरती सर्वांच्या नजरा आहेत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानाच्या चारही बाजूने आहे. त्याचबरोबरीनं जितके टेन्शनचं वातावरण डगआउटमध्ये आहे त्याच्यापेक्षा जास्त डगआउटचं वातावरण हे मैदानाच्या चारी बाजूने असणाऱ्या प्रेक्षकांमध्ये आहे. त्याचबरोबर घर बसल्या बघणाऱ्यांमध्ये सुद्धा आहे. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाटी नेटवर्कच्या माध्यमातून थँक्यू. वरती धावा जर आपण पाहिल्या 9-2 षटकाचा खेळ संपलाय. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे. 16 फासला थोडासा वाढलाय, थोडा नव्हे तर हा जास्त वाढलाय. सायबा प्रीमियर लीग 2024 एक वर्षाचा गॅप घेतल्यानंतर सर्व खेळाडू संघ आतुरतेने वाट पाहत होते त्या स्पर्धेची. ती स्पर्धा पुढे एकदा भेटीला आली आणि आल्यानंतर हाहाकार मचवत असताना दिसते. नवनवीन बक्षिसांची राशी. ड्राईव्ह केलं चेंडूला, चेंडू अडवला गेलाय. धावचीची संधी. ओहो, धाव घेतलेली नाहीये. संघर्ष करावा लागणार आणि संघर्ष करण्याची वेळ त्याच खेळाडूंवरती येते ज्यांच्यामध्ये तो संघर्ष करण्याची ताकद असते आणि ते ताकद इथे तुम्हाला दाखवावी लागणार आहे. थळा तर संघर्ष आता एक वेळा नारंगीसाठी आहे. 2 चौकारांची मॅच बनली आहे. 11 चेंडूंनी 16 धावांची गरज आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. हेमंत गाडीगावकर समोर. हरीश, ज्या हरीश कडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. मोठा फटका आलाय का? ओहो, चेंडू अडवला. धावचीची संधी. पंच तटस्थ. नॉट आउट चा इशारा आलाय आणि खेळाडू बचावलाय. काय इथे तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलं जाते का? तर येस, इथे तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलं जाते. रिव्ह्यू रेफर केला गेलाय साई चरण कडून. पहा कशा प्रकारे फटका वेगानं लगावला होता. राहुल मोरेने फील्ड केला, फेकी केला, परंतु फेकी करत असताना झालेला तो उशीर काय फासला मोठा क्रिएट करताना दिसलाय का? हेमंतने गॅदर जरूर केलंय परंतु खूप जास्तच वेळ इथे निघून गेलाय असं चित्र या स्क्रीनवरती जवळजवळ क्लिअर होतंय आणि त्यामुळे पंच सांगतायत नॉट आउट. रविवारचा दिवस आहे, दुपारची वेळ आहे आणि दुपार मला वाटते संपलेली आहे म्हणजे संध्याकाळच्या दिशेने ढळता दिवस आहे आणि मोठा फटका हॉर्न साइडला. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग करण्याची. धावचीची संधी. गडी बाद. 1 more 1 another. बिग विकेट. हिटिंग ऑन. थँक्यू डीजे. अनिकेत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय आणि बघता बघता या मॅच मध्ये आता मोठा ट्विस्ट.
इथं दिसतो बाचीएच यस्टरवरती आदळलाय का, परंतु बेल्स मला वाटतं लागून पडलेली नाहीये, त्यामुळे एकदा धावून पूर्ण केली जाते. बघून काही फायदा नाहीये बघून काही होणार नाही, विकेट मिळणार नाही आहे. एकदा मात्र धावून कंप्लीट केली जाईल. 11 धावा धावफलकावरती. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी टॉप 5 मध्ये पोहोचणारा पहिला संघ आपली ओमसाई हा ड्रॉद्वारे ठरलाय आणि त्यानंतर दुसरा संघ आपल्याला या मॅच मधून मिळणार आहे. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी जाईल, सिंगल धाव. 12 धावा धावफलकावरती. 25 धावा इतक्या मोठ्या आहेत का, वाटलं नव्हतं इतक्या मोठ्या असतील, परंतु या मोठ्या बनत चालल्यात. असं नाही की संधी मिळाली नव्हती, नो आला, प्लस आला, वाईट आला, सगळं काही घडलंय, परंतु खेळपट्टीवर तर टिकून राहणं जमलेलं नाहीये. आई एकविरा नारंगीच्या फलंदाजांना सर्वात मोठा फासला, सर्वात मोठा इम्पॅक्ट आणि या मॅचचा टर्निंग पॉईंट कुठे ठरलाय. पहिले इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना शेवटच्या चेंडूवरती येणारा जो चौकार आहे, त्या चौकाराने पूर्णपणे मानसिकता बिघडवली आहे आणि त्याच्या नंतर आलेली ही स्थिती. हरेशचा चेंडू निघून चाललाय, पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये यंगस्टर्सनी मागील 2 ते 3 वर्षांमध्ये प्रभावित कामगिरी केली आहे फिल्डिंगमध्ये, आणि ते चित्र आता फिल्डिंग दरम्यान दिसतंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 12. 6 मध्ये 12 वाजवावे लागतील किंवा वाजून घ्यावे लागतील, त्याशिवाय पर्याय नाही आहे. एक संघ जिंकणार आहे, एक संघ हरणार आहे, परंतु हरणार कोण, जिंकणार कोण याच्यावरती शिक्कामोर्तब या 7 चेंडूनंतर होणार आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसला तो तुम्हाला ठेवावा लागणार आहे, आणि तो हौसला तुमच्याकडे जर असेल तर नक्कीच या मॅचच्या जवळ जाण्याचे संकेत सुद्धा तुम्ही देऊ शकता. हौसला है, हम में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब इस दिन, आज के दिन, असे संदेश देत असताना हरेशने लगावलाय अफलातून टकाटक चौकार. 4 धावा. थँक्यू. एखादा मॅचला फिरण्यासाठी एखादा चौकार सुद्धा खूप मोठा रोल अदा करत असतो. प्रणय पाटील समोर हरेश पुन्हा एकदा, परंतु यावेळेला हातातून चेंडू निसटला. धावचीची संधी, गडीबाद होईल का, आणि डायरेक्ट हिट. हो, अशा वेळेला अशा प्रकारची रिस्क घेणं सोपं नाहीये, परंतु त्यांनी सांगितलं खतऱ्याचं खेळणं आम्ही आता आहे, आणि खतऱ्याचं खेळणं येत असताना इथे सोडलेला चेंडू डायरेक्ट यष्टांवरती आदळतोय आणि माघारी परतावं लागतंय. अजून एक हादरा टीम आई एकविरा नारंगीला. अनिकेतला माघारी परतावा लागेल, आणि पहा कशा प्रकारे चेंडू सोडला होता, बेल्स उडाल्या. रोहित शेट्टी बरोबर कदाचित काम केलं या खेळाडूने, इतका मोठा खतरा त्यांनी ओढावून घेतला होता आणि चेंडूला सोडण्याचं ते धाडस सुद्धा केलं होतं. थँक्यू. 17 धावा धावफल करते. 4 चेंडूचा अजूनही खेळण्याने शिल्लक आहे आणि 4 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 4 मध्ये 8 पडली मोठी गाठ, सोडवणार कोण. 4 मध्ये 8. हितेश आलाय समोर, प्रणय पाटील आहे. ओहो, काय हा चेंडू यष्टावरती गेलाय का. येस, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, ब्लॉक होलचा मारा. अंडरआर्म क्रिकेटमध्ये या प्रकारचा यॉर्कर या स्पर्धेमध्ये दिसलेला नाहीये, आणि क्लीन बोल्ड होत असताना हितेश बाद होताना पाहायला मिळतोय. गॉन. अजून एक खात्र आई एकविरा नारंगीला. थँक्यू. बुमराह एवढा पेस नव्हता, परंतु बुमराह एवढी अॅक्युरेसी त्या चेंडू मध्ये होती. गडी बाद झालाय. पुन्हा एकदा विकेट, लगातार दुसरा. प्रणय पाटीलच्या नावे गॉन. लाइफ की गाड़ी में कस के मारा ब्रेक, हो रहा है तू कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा. थँक्यू डीजे. टाइम संपलेला. एक प्लेअर आतमध्ये येईल, एक खेळाडू आतमध्ये येईल, कारण 15 मिनिटाच्या वरती वेळ निघून गेलाय, परंतु 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. पियुष आलाय. पियुषला हिरो बनण्याची संधी आहे, कारण आज नाही तर कधी नाही
आत्ता नाही तर कधी नाही. पियुष मध्ये क्षमता आहे आणि पियुष त्या क्षमतेला कशा प्रकारे सादर करतोय हे आपण पाहावं. ओहो, धावचीची संधी वाईड नाहीये, डॉट बॉल आहे, गडी बाद होईल, पियुष बाद. आणि मला वाटतं इथे शेवटचा आणि अंतिम खेळाडू आता मैदानात दाखल होईल प्रज्ञेशच्या रूपाने. कुणीही विचार केला नव्हता 25 धाबांचा पाठलाग होणार नाही असा, परंतु आता त्या अनहोनीला होनीमध्ये कन्वर्ट होताना आपण पाहतोय. पहिला सामना असा आहे तर आजचा पुढचा सामना आणि शेवटचा सामना कसा असेल, अनेक विचार मनामध्ये येत आहेत. आणि आता इथून जे सामना पाहतायत त्या सर्व संघांना सुद्धा धडकी भरलेली असणार आहे. खेळ करावा तरी कसा करावा. चेंडू अडवलाय, मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम साई चरणने आणि पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय बलाढ्य संघ आयकवीरा नारंगीला. हार्ड लक आयकवीरा नारंगी आणि व्हेरी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम साई चरण.